माणूस आपल्या आयुष्याची पुंजी अडीअडचणीला कामा येईल म्हणून सोन्याच्या स्वरूपात साठवून ठेवतो। पण जेव्हा हाच आधार देणारा दागिना एखाद्या भामट्याच्या हाती लागतो तेव्हा काय होतं याचा प्रत्यय नवी मुंबईत आलाय। विश्वासाने दिलेले दागिने आणि त्या बदल्यात मिळणारी आर्थिक मदत या चक्रात कोपरखैरणीतील 60हून अधिक कुटुंब अडकलीत। ज्या दुकानावर महालक्ष्मीचं नाव होतं त्याच दुकानाच्या मालकाने लक्ष्मीच्या पावलाने येणाऱ्या ग्राहकांना कंगाल करून पळ काढलाय। काय आहे हा संपूर्ण गोल्डन स्कॅम पाहूया स्पेशल रिपोर्टमध्ये। नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसर सध्या एका मोठ्या फसवणुकीच्या घटनेने हादरलाय। येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या मालकाने सामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा देत कोट्यावधीचं सोनं घेऊन पोबारा केलाय। या ज्वेलर्सचा मालक ग्राहकांना एक प्रलोभन द्यायचा, तुमचे दागिने माझ्याकडे तारण ठेवा, मी तुम्हाला बाजार भावापेक्षा चांगल्या व्याजाने पैसे देतो, असं तो नेहमीच सांगायचा। अनेक सामान्य कामगार मध्यमवर्गीय कुटुंबांनी घरगुती गरजा, मुलांचं शिक्षण किंवा आजारपणासाठी आपले दागिने या ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते। गेल्या काही महिन्यापासून हा व्यवहार सुरळीत सुरू होता, मात्र अचानक 2 दिवसापासून दुकानाला कुलूप लागल्याचं काही ग्राहकांच्या निदर्शनास आलं। मालकांचा मोबाईल फोन बंद येऊ लागलाय आणि तो घर सोडून पसार झाल्याची चर्चा सर्वत्र झाली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता 50 ते 60 ग्राहकांनी दुकानासमोर एकच गर्दी केली। दुकानासमोर जमलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या मोठी होती। आम्ही विश्वासाने आमचं मंगळसूत्र दागिने ठेवलं होतं, आता आम्ही कोणाकडे न्याय मागायचा, असा टाहो पीडित महिला फोडत आहेत। संतापलेल्या नागरिकांनी दुकानासमोर गोंधळ घातल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी पीडितांशी संवाद साधला, त्यांना शांत केलं आणि तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली। कोपरखैरना पुलिस स्टेशन के अंतर्गत सेक्टर 19B, इस सेक्टर में एक महालक्ष्मी ज्वेलर्स करके लास्ट 15 ईयर से एक दुकान चला रहे थे। उनका नाम था रुपेश मांगीलाल गुजर, उसके साथ में थे संतोष। ये दोनों लास्ट 15 ईयर से वहां पर थे। तो लोगों का उन्होंने विश्वास संपादन किया था। तो लोगों की जब जरूरत होती है, उस जरूरत के समय लोगों ने उनका सोना गिरवी रख के उसके अगेंस्ट कर्जा लिया था और सोना रुपेश मांगीलाल गुजर इसके पास गिरवी था। लेकिन उसने अचानक वो दुकान बंद करके वो निकल चुका है और लोगों का बहुत बड़ा नुकसान और लोगों का विश्वासघात किया है। इसके लिए कोपरखैरणे पुलिस स्टेशन के तहत अंतर्गत ऑफेंस रजिस्टर किया है। उसका नंबर है 83/2026 के तहत, और अंडर सेक्शन चीटिंग के अंतर्गत उसका गुना दाखिल किया है। उसका तपास कोपरखैरणे पुलिस स्टेशन कर रही है और नागरिकों से आह्वान है कि अगर ऐसी कोई चीटिंग उनके साथ भी हुई है तो वो आए, उनका निवेदन दे कि उसके तहत हम आगे उसकी तहकीकात कर सकें। महालक्ष्मी ज्वेलर्सची ही फसवणूक केवळ एका व्यक्तीची चोरी नसून ती सामान्य माणसाच्या विश्वासावर झालेला दरोडा आहे। खासगी सोनाराकडे दागिने तारण ठेवताना कोणतेही अधिकृत कागदपत्र नसणे हीच बाब या चोरांच्या पथ्यावर पडते। आज 60 कुटुंब उघड्यावर आलीत, पण या प्रकरणातून इतर नागरिकांनी बोध घेणं गरजेचं आहे। तुमचं सोनं केवळ सुरक्षित जागीच तारण ठेवा, अन्यथा कोपरखैरणेसारखी परिस्थिती ओढवायला वेळ लागणार नाही। आता पोलीस या फरार सोनाराच्या मुसक्या कधी आवळतात आणि या 60 कुटुंबांना त्यांचे दागिने परत मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।